मल्टीग्रेन ब्रेड नावात पोषण, पण तुम्ही कधी सुपरमार्केटमधल्या ब्रेड सेक्शनमध्ये गेलात का? तिथं एक ब्रेड विशेष ठळकपणे दिसतो, मल्टीग्रेन ब्रेड. वरून पॅकेट झाकलेलं असतं तांदूळ, ओट्स, गहू, बाजरी, नाचणीच्या दाण्याने. दावा असतो मोअर ग्रेन्स मोअर हेल्थ, पण खरं काय? या मल्टीग्रेन ब्रेडमध्ये बहुतांश प्रमाणात असतो मैदा. हो, पांढराच, सत्व काढलेला प्रोसेस्ड मैदा. फक्त थोडासा गहू किंवा इतर धान्याचे पीठ टाकून त्याला नाव दिलं जातं मल्टीग्रेन. म्हणजे काय? आपण खातो मैद्याचं ब्रेड आणि मनात म्हणतो हे तर हेल्दी आहे. यात फायबर फारच कमी असतो, तेल आणि साखर मात्र भरपूर असते. त्यामुळे हा ब्रेड ब्लड शुगर वाढवतो, भूक लवकर लागते आणि वजन वाढवायला मदत करतं. बरं, काही ब्रेड तर ब्राऊन दिसावा म्हणून त्यात कॅरॅमल कलर घातला जातो. खरा गव्हाचा नाही, पण दिसायला ब्राऊन. ही थेट फसवणूक नाही का? मग उपाय काय? ब्रेड घ्यायचाच असेल तर होल व्हीट ब्रेड निवडा आणि त्याच्या पॅकेटवर इन्ग्रेडियंट्स नीट वाचा. पहिलं घटक होल व्हीट फ्लोअर असायला हवं, मैदा नाही. अजून चांगला पर्याय घरी बनवलेला भाकरीचा किंवा पराठ्याचा रोल किंवा घरीच बनवलेला ब्रेड. ओट्स, गहू, बाजरी वापरून. म्हणूनच मल्टीग्रेन नावावर जाऊ नका. घटक वाचूनच आरोग्य ठरवा. ब्रेड खा, पण फक्त जिभेसाठी नाही, शरीरासाठी योग्य असावा. मल्टीग्रेन ब्रेड म्हणजे अनेक धान्यांचा वापर, पण अनेकदा हे ब्रेड पांढऱ्या मैद्यावर थोडंसं रंग फेकून आणि थोडं भरड पीठ मिसळून तयार केलेली असते. अगदी ब्राऊन दिसणारी ब्रेडही केवळ रंगद्रव्यामुळे तशी दिसते, पण ती आरोग्यदायी नसते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.